आणि यानंतर घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा गाव तिथे साम टीव्हीच्या माध्यमातून। पुणे जिल्हा परिषदेमध्ये एका तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केलाय। जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेवेळी हा सर्व प्रकार घडला। पुणे जिल्हा परिषदेचे बारामतीमधले जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांनी फसवणूक केल्याचा आरोप तरुणीने केलाय। लग्नाचा आमिष दाखवून फसवल्याचा या युवतीचा आरोप आहे। पंढरपूर मधल्या चंद्रभागा नदीपात्रात पाण्याच्या भोवऱ्यात अडकलेल्या वारकऱ्याला आपत्ती व्यवस्थापन पथकाने सुखरूप बाहेर काढलंय। नातेवाईकांचा आरडाओरडा ऐकून जीवरक्षकांना नदीत उडी मारत लाईफ रिंगच्या सहाय्याने हे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी केलं। यवतमाळमधल्या सावरगड इथल्या शेतकऱ्यानं कर्जमाफीच्या यादीत नाव पाहण्यासाठी पाठीवर फवारणीचा पंप घेऊन थेट मध्यवर्ती बँकेत धाव घेतली। यादीत नाव न दिसल्यानं त्यांनी बँक मॅनेजरकडे विचारणा केली। कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेला हा शेतकरी किती आतुर आहे हेच या घटनेतनं अधोरेखित झालंय। पुण्यातल्या केसनंद ग्रामपंचायतीच्या 2 कोटींपेक्षा अधिकच्या कचरा प्रकल्पातल्या गैरव्यवहाराविरोधात संतप्त आंदोलन करण्यात आलं। सरपंचाच्या खुर्चीला कचऱ्याचा हार घालत कार्यालयासमोर ट्रॅक्टरभर कचरा टाकण्यात आला। या प्रकरणी फौजदारी गुन्ह्याची मागणी करण्यात आली। बुलढाणा जिल्ह्यातल्या ज्ञानगंगा अभयारण्यात ताडोबातनं एलिना या मादी वाघिणीचं यशस्वी स्थलांतर झालंय। आमदार संजय गायकवाड यांच्या पाठपुराव्यामुळे हे यश मिळालं। या आगमनामुळे अभयारण्यातलं व्याघ्र संवर्धन, नैसर्गिक प्रजनन आणि वन्यजीव पर्यटनाला मोठी चालना मिळेल। समृद्धी महामार्गावर ITMS यंत्रणेसाठी गॅन्ट्री बसवण्याचं काम हाती घेण्यात येणार आहे। यामुळे मंगळवारी दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये बुलढाणा जालना नाशिकमधनं बातमी आहे। नाशिकच्या सिन्नर MIDC बायपासवर एक भीषण अपघात झालाय। या बायपासवरनं एक ट्रक खाली कोसळला। विनर टाउनशिप समोर घडलेला हा अक्षरशः काळजाचा ठोका चुकवणारा अपघात आहे। तो इकडच्या CCTV कॅमेरामध्ये कैद झालाय। अपघाताचं हे दृश्य अत्यंत थरारक असून या घटनेमुळे बायपास रस्त्यावरच्या वाहनांचा वेग आणि प्रवाशांचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। शिर्डीमध्ये 28 ते 30 जुलै दरम्यान होणाऱ्या 3 दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे। मुख्य दिवशी म्हणजेच 29 जुलैला साई मंदिर रात्रभर खुले राहणार आहे। देशभरातनं 50 पायी पालख्या यावेळी दाखल होतील। संस्थानातर्फे भाविकांसाठी विविध सुविधा आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। शिर्डीमध्ये साई मंदिरात एका भक्तानं चांदीची मूर्ती अर्पण केली। कर्नाटकामधल्या उडुपीमधील एका भक्तानं 2,14,000 रुपये किमतीची चांदीची मूर्ती साई मंदिरात अर्पण केली आहे। ही मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेते। जळगाव सराफ बाजारात सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे। सोनं 1,000 रुपयांनी महागून प्रति तोळा 1,44,000 वर पोहोचलंय, तर चांदी 2,000 रुपयांनी वाढून 2,27,000 रुपयांवर पोहोचली आहे। अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा मुसळधार पावसाची नोंद झालेली आहे। या पावसामुळे अंबरनाथ पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या मुख्य पुलावर 2.5 ते 3 फुटांचे मोठे खड्डे पडलेत। पालिकेने खड्डे बुजवण्याचं काम केलं होतं, मात्र पावसामुळे हे खड्डे पुन्हा उघडे पडलेत। त्याच्यामुळे वाहन चालकांना प्रवास करताना कसरत करायला लागते।
भंडारा जिल्ह्यामधल्या लाखनी तालुक्यामध्ये सालेभाटा परसोडी रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे तुमसर पालंदूर बस सेवा ठप्प झाली आहे। एसटी बंद झाल्यानं परिसरातले नागरिक, विद्यार्थी आणि रुग्णांचा संपर्क धोक्यात आलाय। त्यामुळे प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होतोय। नागपूर जबलपूर महामार्गावरच्या मनसर उड्डाण पुलावर मोठं भगदाड पडून सळाखी उघड्या पडल्यानं निकृष्ट कामाची पोलखोल झाली आहे। मनसेच्या आक्रमक आंदोलनानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं तातडीनं दुरुस्तीचं काम हाती घेतलं। 24 तास वर्दळ असणाऱ्या या पुलाच्या गुणवत्तेबाबत तीव्र संताप व्यक्त होतोय। हिंगोली बस स्थानक परिसरातल्या चिखलमय रस्त्यांमुळे प्रवाशांना होणाऱ्या त्रासाची दखल घेण्यात आली आहे। प्रवाशांच्या मागणीनंतर सार्वजनिक बांधकाम आणि परिवहन विभागानं तातडीनं या रस्त्याची दुरुस्ती केली। त्यामुळे नागरिकांची गैरसोय टळली आहे।